बघू शकतात आपल्याकडे चिंतामणी बाप्पाचे जे रिप्लिका ज्वेलरी आहेत, म्हणजे त्याचे जे चिंतामणी बाप्पा जे मोठे असतात ते आपण घरगुती पण बसवतो। आपल्याला एकदम सेम टू सेम चिंतामणीचा बाप्पा मार्केटमध्ये तर भेटतो, पण दागिने कुठे मिळतात तर दागिने आपल्याला मी फणस चौकामध्ये मिळणार आहेत। तुम्ही बघू शकता एकदम सेम टू सेम चिंतामणी बाप्पाच्या हाराचा एकदम रिप्लिका केलेला आहे आपण। जी 2 फुटाची मूर्ती आहे त्याला आपण एकदम सेम टू सेम दागिने बनवलेले तुम्ही बघू शकता। चरण आहे, नंतर मग कडे आहेत म्हणजे राजदंड, नंतर मग कमरपट्टा, चक्र, नंतर मग बाजूबंद, एकदम टोन सेटिंग वगैरेचं काम आहे पूर्ण। हे मेन म्हणजे यावर्षी आपण परशू बनवलेला आहे बाप्पासाठी। परशू लालबागचा राजाचा सेट हा साधारण 6.5 पण आहे। मुंबईच्या राजाचा हार आहे हा, म्हणजे मुंबईच्या। जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। तर मित्रांनो आज आपण चाललोय ना ते मित्रांनो लालबाग मार्केट ह्या ठिकाणी। तिकडे जाण्याचं कारण म्हणजे काय, तुम्ही थंबनेल आणि टायटलवर तुम्ही बघितलाच असणार की मी फणसगावकर ह्या शॉपला चाललो। तिथे बाप्पाचे ना वेगवेगळ्या पद्धतीचे ना दागिने तिकडे भेटतात। हे जे ट्रेंडिंगचे दागिने तिकडे असतात। यावर्षी मी सर्च करत होतो ना मित्रांनो, इंस्टाग्रामला हाच त्यांचा शॉप होता तो मला ट्रेंडिंगला दिसला। मागच्या आठवड्यात त्यांच्यावर माझी बोलणं झालं, तर जे करायचं होतं मागच्याच आठवड्यात मला हा व्हिडिओ मित्रांनो। पण ते दादांनी आपल्याला कसं सांगितलं की यंदा ना त्यांच्याकडे लालबागच्या राजाची तुम्ही छोटी एक मूर्ती येणार आहे शॉपमध्ये ह्या आठवड्यामध्ये। तर ते आता आलेलं ते पाहण्यासाठी जाणार। ती मूर्ती आहे ना मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे। ती बघता क्षणी तुम्हाला घे असेल, तुम्हाला असं वाटेल घ्यावा म्हणून। करंगाणा मित्रांनो खूप अतिशय सुंदर मूर्ती आहे। तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता आणि घरात तुम्ही देखील पूजेला ठेवू शकता देवाऱ्यामध्ये। अशा पद्धतीची मूर्ती आहे ती मित्रांनो। तर प्लीज ही व्हिडिओ आहे ना मित्रांनो पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आणि मागच्याच आठवड्यात मी तुम्हाला बोललेलो होतो मित्रांनो की काही आपल्याला हिंदी भाषेमध्ये व्हिडिओ बनव सबस्क्राईब भेटतील असे ह्या पद्धतीचे मला मी कमेंट्स आलेले तुम्हाला मी दाखवलेले स्क्रीनवरती। तर बोलेलो ह्याच्याविषयी तुम्हाला नंतर बोलेल। तर आताच सांगतो आपला चॅनल फक्त मराठी आणि मराठीच राहणार। ह्याचा चॅनल आता बदलायचा विषय येतच नाही, कारण जे सबस्क्राईबर भेटले नाही भेटले, लाईक भेटले नाही भेटले, तो पुढचा पर्याय आहे। तो आहेच नाही भेटले चालतील, नाही सबस्क्राईबर भेटले तरी चालतील, पण आपला चॅनल हा फक्त मराठीच राहणार। आणि खरं सांगतो जय महाराष्ट्र मित्रांनो, कारण का चॅनलचं नावच काय म्हणजे चॅनल बदलता येणारच नाही आता काही झालं तरी। तर मित्रांनो आणि दुसरी गोष्ट सांगतो ना मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण काय आहे ना आता आहे ना मित्रांनो ज्या शॉपला जातो तिकडे खूप भव्य दिव्य असे दागिने बाप्पांचे वेगवेगळ्या पद्धतीचे। आता त्याच्याबद्दल तुम्हाला आता का मला सांगता येणार आहे, आपण शॉपलाच जाऊ, शॉपमध्येच बघू मित्रांनो। हां, जर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मित्रांनो प्लीज एक सांगतो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो। हां, आणि चॅनलला नवीन असेल चॅनल प्लीज एकदा सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद। जास्त वेळ नाही घेत आहे, आता जाऊ आपण लालबागला। चला तर मित्रांनो आपण ना लालबागला पोचलो आहे। हा आपला लालबागच्या राजाचं गल्ली आहे, लालबागच्या राजाची गल्ली आहे। राजा आकडे आपला आतमध्ये बसतो आणि हा लालबागच्या राजाचा सिग्नल आहे इकडे। तर ह्या सिग्नलवरनं लालबागच्या राजाच्या लाईनीवरनंच आपल्याला सरळ जायचं पुढे। हा आपला लालबाग मार्केटचा सिग्नल आहे। ह्याच्या इथूनच ह्या साईडच्या पट्ट्याने ना काळा चौकी म्हणजे चिंतामणीच्या दिशेला जायचं आहे, जिथे आपला काळा चौकीचा गणपती बसतो त्याच लाईनीला जायचं आहे। तर मित्रांनो आपण ना बघा लालबाग मार्केटचा सिग्नल आहे आणि आपण या ब्रिजच्या इथून आलो। तर या ब्रिजच्यावरती आहे ना पोल 42 आहे, 42 नंबरचा हा पिलर आहे ना, त्या पिलरच्या ऑपोजिटच साईडला ना शांताराम पुजारी चौक बसस्टॉप आहे। आणि बसस्टॉपच्या समोरच मी फणसेकर शॉप लागतोय आपल्याला समोरच। हा बघा मी फणसेकर शॉप आहे ज्वेलरीचा गणपती बाप्पांच्या, आणि इतरही ज्वेलरी तुम्हाला इथे भेटून जातील। आणि कुबल मसालाच्या ऑपोजिट बाजूलाच आहे हे, बघा नीट। आणि जाऊ आपण आता शॉपमध्ये, बघू बाप्पांचे व्हेरायटीमध्ये काय काय दागिने आहेत। चला या। तर मित्रांनो तुम्हाला आता मी ना लोकेशन दाखवलं आहे, चालताना तर लोकेशन दाखवलं आहे आणि शॉपची इथे पोचलो आहे। आतमध्ये जाण्याच्या आधी काही बाहेर डिस्प्ले लावतो, तुम्ही पाठी बघू शकता। मोठे मोठे बाप्पांचे कंटे आहेत, हार आहेत, मोठे मोठे सार्वजनिक मंडळाचे गणपतींचे। शॉपच्या आतमध्ये जाण्यापेक्षा एंटर करण्याच्या आधी आहे ना मित्रांनो बाहेरचा तुम्हाला डिस्प्ले दाखवतो, ते पण तुम्ही नक्की सांगा पहिला डिस्प्ले तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये। नंतर ना पूर्ण व्हिडिओ झाला तर पूर्ण इथं पाहिजे तर कमेंट करू शकता तुम्ही मित्रांनो। तर सर्वप्रथम डिस्प्ले बघा बाहेर। इकडे काही ना गळ्यातल्या चैनी वगैरे आहेत, आणि इथे छोटे बघा मूषक आहेत आणि हत्तीसुद्धा आहे। तुम्ही
बाप्पाच्या जवळ ठेवू शकता. हे बघा छोटे छोटे मोषकच आहेत. आणि इथे आहे ना बाप्पाचा हार आहे, सर्वात मोठी कंठी आहे आणि लहान बाप्पाची सुद्धा कंठी आहे. खूप मोठी कंठी आहे. मला व्यवस्थित दाखवते बघा, हे इकडे गेला. एकदम मोठी कंठी आहे ही बघा ही. आणि त्याच्या बाजूला आहे ना काही डिस्प्ले लावले आहे बघा, मोठी एकदम आहे. एक 4 फुटाच्या गणपतीची सुद्धा कंठी आहे आणि 22 फूटपासून ते 20 फुटाच्या बाप्पाची सुद्धा कंठी आहे इकडे. खूप मोठी कंठी आहे बघा. जाऊ आतमध्ये आणि बघू आपण अजून. तर मित्रांनो आपण आता बाहेरचा डिस्प्ले बघितला, आता आतमधला डिस्प्ले बघूया जाऊन. चला या. आणि एका साईडला ना इकडे बाप्पाचे चरण आहेत, पाय आहे, हाताचे ठसे आहे बघा, हात आहे आशीर्वाद देताना. आणि छोटे छोटे कमळ फुलं वगैरे सुद्धा आहेत. सूर्यफूल आहे, आता सूर्यफूल आहे ना, कमळ आहे सर, बघा कमळ आहे आणि दासवंदीचं फूल सुद्धा आहे. आणि हाही खूप सुंदर आहे बघा दासवंदीचं फूल बघा. हे सगळं एवढंच सगळे फूल आहेत. आणि मोठ्या बाप्पाच्या स्वतः तुम्ही देऊ शकता. हे फूल आहे, हे छोटं दासवंदीचं फूल आहे बघा. सर्व काही एकच होणार आहे बघा. लहान गणपतीचे सुद्धा आहेत, एकदम लहान आहे ते बाप्पाचे सुद्धा आहे पाय. आणि ते काही छोटे छोटे बघा, एक मस्त असं ना पेंडन आहे, लालबागच्या राजाचं रूप दिसतंय चेहरा, छोटा पेंडन आहे. आणि देवीचं सुद्धा आहे आणि चिंतामणीचं सुद्धा पेंडन आहे इकडे, चिंतामणीचा पेंड आहे. खूप सुंदर सुंदर ते बघा.
तर मित्रांनो आपण ना काहीतरी डिस्प्ले लावलेले होते दुकानात, बाहेरचे आणि आतमध्ये सुद्धा डिस्प्ले बघितले आणि हे शॉपचे ओनर आहेत ऋषभ फणसगावकर. आता ते दादांशी आपण बोलू, त्यांच्याकडून त्यांच्या शॉपच्या बद्दलची पूर्ण माहिती घेऊ आणि त्यांच्याकडे नवीन नवीन यंदा काय आहे. जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं इंट्रोमध्ये की यावर्षी जी ट्रेंडिंगला चालणारी जी मूर्ती आहे आपण थंबनेलला सुद्धा दाखवली आहे, पण त्याचा अर्धा भाग दाखवला आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण ती मूर्ती बघायला आहे. जी ही मूर्ती यावर्षी फुल ट्रेंडिंगला चालणार आहे. तुम्हाला पहिलाच सांगितलेलं की घरगुती म्हणजे तुम्ही घरात बाप्पाच्या मकारात सुद्धा ठेवू शकता, कोणाला जर गिफ्ट द्यायची असेल तुम्ही ते सुद्धा देऊ शकता. त्या पद्धतीची मूर्ती आहे. आपण अजून मी पण नाही बघितलेली आहे, तर आपण दादांशी माहिती घेऊ त्या मूर्तीच्या बद्दल, यांच्या शॉपच्या बद्दल आणि ऑनलाईन बुकिंग होते की नाही आणि डिलिव्हरी होते की नाही यांच्या म्हणजे बाप्पाच्या दागिन्यांची सुद्धा, ते सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ. तर प्लीज आता ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला पूर्ण काही माहिती पडेल. नंतर पूर्ण तुम्ही कमेंट करणार की हे नाही माहिती पडलं ते नाही माहिती पडला, कारण का मागच्या बरेच व्हिडिओमध्ये असं झालेलं आहे आपल्याबरोबर. तर ही व्हिडिओ आता मित्रांनो पूर्ण बघा. तर मित्रांनो आपल्याबरोबर ना आता ऋषभ दादा हे शॉपचे ओनर आहेत. आपण आता दादांशी बोलूया, शॉपच्याबद्दल माहिती घेऊया आणि यांच्याकडे नवीन नवीन व्हेरायटीमध्ये काय बाप्पांचे दागिने आहेत ते पाहू दादाकडून. तर दादा तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुम्ही ना आम्हाला शॉपमध्ये व्हिडिओ बनवला दिल्याबद्दल. तर ऋषभ दादा तुमच्या शॉपच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? शॉपच्या बद्दल माहिती सांगणं म्हणजे आपल्याकडे गणपतीचे दागिने घडवले जातात. म्हणजे आपल्याकडे 1 फुटापासून किंवा 7-8 इंचाच्या बाप्पाचे पण दागिने आपल्याकडे अवेलेबल असतात. ते 22-25 फुटाच्या मूर्तीचे आपण दागिने घडवतो. म्हणजे जसं की चरण झाले, नंतर मग हार, सोनपट्टा, कर्णफूल, दंत, म्हणजे हे जे बेसिक दागिने असतात बाप्पाचे हे सगळे आपण घडवतो. आज तुम्ही बघू शकता आपल्याकडे चिंतामणी बाप्पाचे जे रिप्लिका ज्वेलरी आहेत, म्हणजे त्याचे जे चिंतामणी बाप्पा जे मोठे असतात ते आपण घरगुती पण बसवतो. काही जे चिंतामणीचे जे फॅन्स असतात, म्हणजे जे बाप्पाला घरी आणायचं असतं चिंतामणीच्या रूपात, तर ते लोक आपल्याला एकदम सेम टू सेम चिंतामणीचा बाप्पा मार्केटमध्ये तर भेटतो, पण दागिने कुठे मिळतात? तर दागिने आपल्याला मी फणसगावकरमध्ये मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सेम टू सेम चिंतामणी बाप्पाच्या हाराचा एकदम रिप्लिका केलेला आहे आपण. हे गोल्डनमध्ये आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर काम आहे. सेम टू सेम चिंतामणीच्या हारासारखं. हे कडे आहेत, याला राजदंड पण बोलतो आपण. हे राजदंड आहेत चिंतामणी बाप्पाचे. हे सेम टू सेम आपण चिंतामणी बाप्पाच्या राजदंडाच्या कॉपी बनवलेलं आहे. हे बाजूबंद आहेत. तर तुम्हाला चक्र, नंतर मग कमरपट्टा वगैरे हवा असेल ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ते आपल्याकडे साईज अवेलेबल आहे 2 फूट, 2.5 फूट, 3 फूटच्या मूर्तीसाठी घरगुती. आणि ते जर तुम्हाला समजा सार्वजनिक बाप्पासाठी पाहिजे असेल, म्हणजे मोठ्या गणपतीसाठी पाहिजे असेल, ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. तसंच येऊया आपण लालबागच्या राजावरती. तुम्ही पहिला सर्वात प्रथम तुम्ही बघा, ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे जी 2 फुटाची मूर्ती आहे. त्याला आपण एकदम सेम टू सेम दागिने बनवलेले तुम्ही बघू शकता. चरण आहे, नंतर मग कडे आहेत म्हणजे राजदंड, नंतर मग कमरपट्टा, चक्र, नंतर मग बाजूबंद, एकदम सेम टू सेम बनवलेलं आहे. सोनपट्ट्यावरचं काम बघाल तर एकदम सेम टू सेम दिसेल तुम्हाला. हा पूर्ण सेट आहे जो आपण लावलेला आहे, तोच आपण आता खालती दाखवतोय. हे बघा सोनपट्ट्याचं काम बघा, एकदम स्टोन सेटिंग वगैरेचं काम आहे पूर्ण. हे मेन म्हणजे यावर्षी आपण परशू बनवलेलं आहे बाप्पासाठी. परशूची व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे, त्रिशूल, परशू व्हरायटी भरपूर आहेत. हा जो परशू आहे हा सेम टू सेम राजासारखा आहे. म्हणजे जो गेल्या वर्षी राजाच्या हातामध्ये जो परशू होता तो आहे. त्याच्यामध्ये असंच तुम्ही घरगुती गणपतीसाठी गिफ्टिंगसाठी वगैरे समजा तुम्हाला मूषक पाहिजे असतील तर गिफ्टिंगचा आयटम मूषक, नंतर मग हत्ती वगैरे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही तसं पण आपल्या शॉपला व्हिजिट करू शकतात. आणि आता येऊया आपण सार्वजनिक गणपतीवरती. म्हणजे जे मंडळाचे जे सार्वजनिक गणपती असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे मोठे मोठे सेट अवेलेबल आहेत. हे बघा, हे सगळं पूर्ण जे आहे हे लालबागच्या राजाचा सेट आहे पूर्ण. हा बघा, हा पूर्ण सेट आहे बघा, लालबागच्या राजाचा सेट. हा साधारण 7.5 फुटाच्या मूर्तीचा, 8 फुटाच्या मूर्तीचा आहे. आणि हा हार पण आहे, मुंबईच्या राजाचा हार आहे हा. म्हणजे मुंबईच्या राजाचा जो मोठी मूर्ती असते 22 फुटाची, तसंच आपण हा 10 ते 12 फुटाच्या मूर्तीसाठी बनवलेला आहे. असेच तुम्हाला जर समजा मोठे कस्टमाइज काही करून पाहिजे असेल तर आपल्याकडे स्केचवरती पण काम चालतं. म्हणजे जे मोठे मोठे ज्वेलर्स वगैरे जे स्केच वगैरे करून नंतर म्हणजे जसे दागिने बनवतात तोच आपण कॉन्सेप्ट आपण आता गणपतीच्या ह्याच्यामध्ये आणलेला आहे. म्हणजे जे छोटे छोटे रिंग्स वगैरे जसे पहिला स्केच केला जातं त्याच्यानंतर मग ते कॅडवरती वगैरे करून त्याचा जसा पूर्ण कम्प्लीट प्रोडक्शन निघतो
तसा सेम कॉन्सेप्ट आता आपण गणपतीच्या दागिन्यांमध्ये आणलेलं आहे. आपण पहिला सर्वात प्रथम स्केच करतो, कस्टमरला दाखवतो, कस्टमरला जर समजा पसंत पडला तर मग आपण तेच घडवून देतो सेम टू सेम. दादा यावर्षी जे ट्रेंडिंगला चालतंय दागिने, म्हणजे आता नवीन तुमच्या शॉपमध्ये काय होतंय? बघा सर्वात ट्रेंडिंग आहे ना आपले दागिने होते, पण यावर्षी भाविकांसाठी आपण मूर्ती पण आलेली आहे. म्हणजे आपण लालबाग सरायची मूर्ती बनवलेली आहे गोल्डन मध्ये. म्हणजे जी गोल्ड पॉलिश असते ना त्याच्यामध्ये आपण 3.5 इंचाची लालबाग सरायची मूर्ती बनवली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा ही मूर्ती आहे यावर्षी. याचं प्रभ जे आहे ते गेल्या वर्षीला जे लालबागच्या राजाला होतं ते सेम टू सेम प्रभ आहे. काम बघू शकता तुम्ही, एकदम मिनिएचर मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये 2 आहे, एक मॅट पॉलिशमध्ये आहे. हे बघा ही मॅट पॉलिशमध्ये आहे आणि ही गोल्डन पॉलिशमध्ये आहे. आणि ही पूर्ण फिटिंगमध्ये असणार आहे. म्हणजे हे बघा हे तुम्ही असा फिटिंग असणार आहे, तुम्ही हे पूर्ण असं रिमूव्ह करू शकतात. आणि जी दरवर्षी जी लालबागच्या राजाला प्रभा असते ती सेम आपण दरवर्षी बनवणार आहोत. तर तुम्हाला जर समजा दरवर्षीसारखी नवीन नवीन प्रभा पाहिजे असेल तर सेम टू सेम प्रभा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बनवून आपल्याकडे दरवर्षी. म्हणजे जे ह्या वर्षी आता लालबागच्या राजाला असेल ती सेम टू सेम पुढच्या वर्षी तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल भेटणार आहे. ही 3.5 इंचाची मूर्ती आहे पूर्ण रिमुव्हिंग. आणि ह्याला रिमुव्हिंग का ठेवली आहे, एक गोष्ट प्रभा चेंज करण्यासाठी. आणि जर समजा तुम्ही ही मूर्ती पूजणार असाल, म्हणजे जर समजा पूजा करणार असाल, देवाऱ्यात ठेवणार असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण म्हणजे वॉशेबल आहे ही मूर्ती. तर तुम्ही हे पूर्ण असं वॉश वगैरे करू शकता. बाबा हे वॉश केला प्रभा वगैरे वेगळा करून हे गणपती बाप्पाला आपण बाप्पाची मूर्ती धुवून वगैरे घेतली. त्याच्यानंतर परत आपल्या देवाऱ्यात अशी फिटिंग केली आणि एकदम रिमुव्हिंग आणि इझी टू मूव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण सुरुवातच केलेली ह्या मूर्तीपासून की जसं सांगितलं तुम्ही, म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट देऊ शकता किंवा देवारात आपल्या पूजेसाठी ठेवायची असेल तर पूजेसाठी ठेवू शकता. तर मित्रांनो तुम्हाला ह्याच मूर्तीच्या बद्दल आम्ही सांगत होतो सुरुवातीला जे सांगितले. आणि ही मूर्ती आहे ना मित्रांनो, म्हणजे असं मी तरी ना फर्स्ट टाइम बघतोय की लालबागच्या राजाची मूर्ती आहे. आपण इतर बघितलं पण मी अशी फर्स्ट टाइम ही मूर्ती बघतोय. आणि मी खरं सांगतो ना जास्तीत जास्त ही मूर्ती यावर्षी चालणार आहे. तर जास्त विचार करू नका, लवकर व्हिजिट द्या या शॉपला. ही मूर्ती कमी म्हणजे ऑर्डरप्रमाणे भेटून जाईल का जशी पाहिजे? ही मूर्ती तुम्हाला अवेलेबल सुद्धा असणार आहे, पण आता ऑर्डर म्हणजे कसं म्हणजे मागणी भरपूर असणार आहे. तर आपल्याकडे 50 पीस पहिला येणारच आहेत, पण पहिला 50 पीस जेवढा लवकरात लवकर संपतील त्याच्यानंतर आपल्याला थोडा बनवायला टाइम लागणार आहे. म्हणजे कसं 50 पीसचा सेटअप आपल्याकडे रेडी आहे, पण बाय डिफॉल्ट मला माहिती आहे आणि खात्रीपूर्वक आहे, कारण की सगळे जे येत आहेत आणि जे लोक बघतायत तर प्रतिसाद भरपूर आहे त्या मूर्तीला. तर मग 50 पीस लवकरात लवकर संपणार आहे. तर तुम्ही जसा लवकर ऑर्डर देणार त्याच्या हिशोबाने तुम्हाला मूर्ती भेटणार आहे. दादा म्हणजे ऑनलाईन बुकिंग होते का आपल्या शॉपला? हा ऑनलाईन बुकिंग होते ना सर. तुम्ही ऑनलाईन आपल्या शॉप म्हणजे आपल्या शॉपचा नंबर आहे खालती मेन्शन केलेला आहे, त्याच्यावरती सर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. किंवा जर समजा तुम्ही शॉपला व्हिजिट केलात तर तुमचा शॉपचा एक्सपिरियन्स एक वेगळाच राहतो, तर तुम्ही शॉपला पण व्हिजिट करू शकता. आणि आपला जर एखादी मूर्ती आपल्याला प्रेक्षकांना आवडली तर ते स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून जर व्हॉट्सअप तुम्हाला केलं ते तरी चालेल? तसंच प्रोसेस चालतो सर आपला, की तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा जे तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ शेअर करून तुम्हाला जे पाहिजे त्याचा तुम्हाला डिटेलिंग व्हिडिओ आणि फोटोग्राफी आपण शेअर करतो व्हॉट्सअपवरती. आणि गुगल पे नंबर वगैरे देतो, त्याच्यावरती तुम्ही गुगल पे करून तुमच्या घरपोच डिलिव्हरी आपण पोहोचवतो. डिलिव्हरी फ्री असेल तर काही चार्ज सर? चार्जेबल असेल जर समजा लांबचं असेल तर चार्जेबल असते, 50 रुपीज मिनिमम चार्ज असतो. आणि जर समजा आउट ऑफ मुंबई असेल तर 100 रुपीज असतो. तर दादा तुमच्या शॉपच्याकडे येण्याचा ऍड्रेस तुम्ही काय सांगाल? ऍड्रेस म्हणजे बघा सर, आपला लालबागलाच आपला शॉप आहे, जिथे लालबाग सराजा बसतो त्याचा मेन गेट असतो. मेन गेटच्या थोडा पुढे आल्यावरती एक बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या पाठी आपला शॉप आहे सर. आपल्याकडे काय मुकुट आलेत का यंदा नवीन? सर आल्या ना सर, लालबागचा राजाचा मुकुट आलाय, मी तुम्हाला दाखवतो. लालबागचा राजा म्हणजे सेम टू सेम लालबागच्या राजाला जसा गेल्या वर्षी होता तसा सेम टू सेम मुकुट आपण बनवलेला आहे यावर्षी. तुम्हाला मी दाखवतो आता. अरे बघा सर, आपण या मुकुटाबद्दल बोलत होतो. हा मुकुट आहे लालबागच्या राजाचा. हा 2 फुटाच्या मूर्तीसाठी 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी परफेक्ट बसतो एकदम, ठीक आहे. आणि हा सेम मुकुट आपण छोट्या मूर्तीसाठी आणि मोठ्या मूर्तीसाठी म्हणजे हा 2.5 ते 3 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. तुम्ही बघू शकतात काम एकदम सेम टू सेम येणार, जसं लालबागच्या राजाला होतं तसं.
तुम्ही वेणी वगैरे बघू शकतात, काम आपलं वेणीचं एकदम सेम टू सेम जसं राजाला आहे तसंच त्याच कॉन्सेप्टने आपण सेम टू सेम बनवलं आहे. आता येऊयात आपण भाविकांच्या जे आपण मगाशी बोललो की भाविकांसाठी आपण काय बनवलेलं आहे. तर भाविकांसाठी बघा हा लालबागचा राजाचा पेंडंट जो खूप सेलिंग आहे. आपला एकदम डिटेलिंग काम आहे याच्यावरती. आणि अजून एक आपण गोष्ट बनवलेली आहे लालबागच्या राजासाठी म्हणजे भाविकांसाठी. हे बघा हा कड आहे लालबागच्या राजाचा, याच्यावरती फेस आहे लालबागच्या राजाचा. आणि जे प्रभाव होतं म्हणजे जे लालबागच्या राजाच्या प्रभावावरती जे काम आहे ते सेम टू सेम आपण काम या कड्यावरती केलेलं आहे मोराचं. एकदम डिटेलिंग डिझाईन आहे. हा मेन्सचा कड आहे म्हणजे जो मुलं लोक घालू शकतात. हे असं रिमुव्हिंग असणार आहे हे. आणि म्हणजे हे कोणी पण घालू शकतं इझिली. असं कोणत्याही साईज म्हणजे याला साईज वगैरे द्यायची गरज नाही. हे कोणत्याही साईजला ॲडजस्टेबल होतं आणि इझिली असं डायरेक्ट जातं. तर मित्रांनो दादांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे. तर दादा तुमचा बाकी तुमचं इंस्टाग्राम हँडल वगैरे तुम्ही सांगू शकता? आपला इंस्टाग्राम ID मी फणस गावकर नावाने आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती आपले म्हणजे काही नवीन अजून डिझाईन्स बघायचे असेल तर अपडेट्स बघायचे असेल तर तुम्ही शॉपच्या IDला व्हिजिट करा. म्हणजे तिकडे बघा की तुम्हाला काय काय बघायला भेटेल नवीन नवीन व्हरायटीज. आणि दादांना सुद्धा नक्कीच तुम्ही फॉलो करा कारण की दादा खूप मेहनत घेत आहेत व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी. आणि आपले जे दागिने आहेत किंवा बाप्पाचे जे नवीन नवीन रूप आहेत ते दादाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटत आहेत. तर नक्की दादांना पण आपल्या सबस्क्राईब करा. तर मित्रांनो छान असं आपण दादांनी त्यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेतली. जे ट्रेंडिंगची तुम्हाला लालबागच्या राजाची मूर्ती जी सांगितली ती सुद्धा आपण बघितलेली आहे मित्रांनो. तर बाप्पाला येण्यासाठी ना मित्रांनो काही 2 महिने उरलेले आहेत. 2 महिन्यापेक्षा सुद्धा कमी दिवस उरलेले आहेत. 50-52 दिवस उरलेले आहेत फक्त जास्तीत जास्त. तर लवकर शॉपला व्हिजिट द्या. आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस सगळं तुम्हाला मेन्शन केलं. आणि सुरुवातीला तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवलं लालबागच्या राजाच्या इकडून कसं यायचं या शॉपला. जो ब्रिज आहे 42 नंबरचा जो खांबा होता पिलर आहे त्या पिलरच्या ऑपोजिट साईडला त्यांचा दादाचं शॉप आहे. तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलं करत तुमचं मनापासून आभार. आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल जाता प्लीज एक सबस्क्राईब करा. आताच नवीन आता सुरुवात झालेली आहे बाप्पांच्या बद्दलच्या व्हिडिओ देण्याची. तर आणखीन खूप सारे तुम्हाला ना बाप्पांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आपल्या चॅनलवरती. तर आता आपण भेटू नवीन जागेवरती नवीन शॉपमध्ये. तोतर तुमच्या सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.